नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस। अधिवेशनात 18 विधेयकं मांडणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद गमवा, शिंदेंचाही टोला। विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल। मात्र स्वातंत्र्यानंतर सुरू असलेल्या प्रथा आज सुरू असणं अपेक्षित नाही। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे आता लक्ष। तर राम शिंदेंचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, लोकशाही मूल्यांचा अवमान करणारं हे वक्तव्य आहे। राम शिंदेंनी माफी मागावी, रोहित पवारांकडून मागणी। अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित नृत्याचा आम्ही 2024लाच शिकार झालोय। राजकारणात सुद्धा ते विभक्त नृत्य करत नाही, एकत्रच नृत्य करतात। राम शिंदेंची टीका। तर जय पवारांच्या लग्नात अजित पवार आणि रोहित पवारांचा एकत्र डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यावरच शिंदेंची प्रतिक्रिया। बहरीनला जय पवारांच्या लग्नामुळे अजित पवार चहा पानाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित। तर आज सकाळी सभागृहाच्या कामकाजात ते सहभागी होणार। दरम्यान अजित पवारांशी फोनवर चर्चा झाल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही। अन्य कोणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्ग सुद्धा बांधलाय। फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला। तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यात जाऊ नये, काढायला गेलं तर खूप काही गोष्टी निघू शकतात। फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास भरकटला। जिल्हाधिकारी आरोपींना वाचवत असल्याचा लोणीकरांचा आरोप। अंबड आणि घनसावंगी तहसीलदारांसह 74 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची लोणीकरांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीत फूट पडली तर भाजप सोबतच राहणार। कल्याणमधील जाहीर मेळाव्यात रामदास आठवलेंचं वक्तव्य। भिवंडीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेमध्ये इन्कमिंग सुरूच। भाजपसह शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। पक्षप्रवेशानंतर तालुक्यामध्ये ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढली। पुण्यामध्ये प्रदीप गारटकरांनी घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट। तर काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा गारटकर यांच्याकडून राजीनामा। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी। आवाडे गट आणि हाळवणकर गट अशी गटबाजी विसरून एकदिलानं लढण्याचं चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। तर ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवायच्या तयारीत असल्याचं वक्तव्य। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 2 वेळा महापौर राहिलेल्या सई खराडे यांच्या मुलासह शिंदेंच्या सेनेत प्रवेश। तर शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। आमदार राजेश क्षीरसागर यांचीही उपस्थिती। केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम। 82,000 नावं वगळून सुद्धा हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा। तर घोळ दूर करा, अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवारांची मागणी। जळगावच्या एरंडोलमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील सीसीटीव्हीचा डिस्प्ले 2.5 तास बंद। 2.5 तासांनंतर तांत्रिक अडचण दूर, सीसीटीव्ही पुन्हा सुरू। जळगावच्या पारोळ्यामध्येही स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बसवा, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मागणी। तर स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा खडा पहारा। सोलापुरातल्या मोहोळमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी नाकारली। केवळ उमेदवार प्रतिनिधींनाच ठराविक वेळेमध्ये स्ट्रॉंग रूमला भेट देण्याची परवानगी। नाशिकच्या येवल्यामध्ये मतदान यंत्र सुरक्षा कक्षाबाहेर उमेदवारांकडून खासगी सुरक्षा। शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी नेमले खासगी सुरक्षा रक्षक। चर्चेला यामुळे उधाण। नांदेडमधील लोहा शहरात स्ट्रॉंग रूमला कडेकोट बंदोबस्त। सीसीटीव्ही डिटेक्टर मशीन, शस्त्रधारी पोलीस, एसआरपीएफची एक तुकडी, यासोबतच पोलीस बंदोबस्त। परभणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह प्रतिनिधींचा स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पहारा। कुणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत आहोत, कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। सिल्लोडमधले भाजपचे कार्यकर्ते पहारा देत असल्याचाही व्हिडिओ समोर। भोकरदनच्या स्ट्रॉंग रूम शेजारी पोलिसांप्रमाणेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी पहारा। दरम्यान स्ट्रॉंग रूमला एसआरपीएफ, स्थानिक पोलीस आणि मुख्यालय पोलीस अशा 3 स्तरांमध्ये सुरक्षा। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही करडी नजर। वाशिम नगर परिषद निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर आता पुढची प्रक्रिया ठरलेल्या कार्यक्रमानुसार होणार। 10 डिसेंबरला दुपारी 3 वाजता
पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार, तर 11 डिसेंबरला चिन्ह वाटप होणार. राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड. वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय. धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील. मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा गंभीर आरोप. कुणबी नोंदी सापडून सुद्धा प्रमाणपत्रांचं वाटप नाही. सरकार जाणून बुजून अडथळे निर्माण करतंय. आम्हाला पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल. जरांगेंचा इशारा. कांद्याच्या आयात निर्यातीवर सरकारचं धरसोडीचं राजकारण. केंद्र सरकारनं माकड चेष्टा करू नये. शेतकरी नेते राजू शेट्टींची केंद्रावर टीका. डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती. डोंबिवलीतल्या कार्यक्रमामध्ये चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक होती. नवनीत राणांचं बाबरीची बीट रचणाऱ्यांना एक्सपोस्टद्वारे आव्हान. नवनीत राणांच्या एक्सपोस्टमुळे नव्या वादाची शक्यता. दरम्यान मुर्शिदाबादचं नामांतर भगीरथ धाम होणार. नवनीत राणांची एक्सवर पोस्ट. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुंबईच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाला अचानक भेट. शताब्दी रुग्णालयाची अवस्था पाहून पियुष गोयल आक्रमक. पालिका आयुक्त गगराणींना फोन करत शताब्दी रुग्णालयामध्ये साफसफाई करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला बदलण्याचे दिले आदेश. मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे आनंद भंडारे आणि अभिनेत्री चिन्मयी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तर आताच्या निवडणुकीत सुद्धा हिंदी सक्तीचा विषय घेण्यात यावा यासाठी भेट घेतल्याचीही माहिती. मागाठाण्यामध्ये गरजू महिलांना शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशीनचं वाटप. प्रकाश सुर्वेंच्या मार्गदर्शनाखाली 8 ते 10 हजार गरजू महिलांसाठी मेळाव्याचं आयोजन. प्रकाश सुर्वेंच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आता मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी आता 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअरची घोषणा. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्यानं शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये व्हीलचेअरच्या बायपॅप मशीनचं वितरण. खासदार सुप्रिया सुळे, भाजप खासदार कंगना राणावत आणि टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांचा एकत्रित डान्स. दरम्यान उद्योगपती नवीन जिंदल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये ओम शांती ओम या गाण्यावर त्यांचा डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल. अभिनेता विपुल रॉयनं इंडिगो विमान सेवा विस्कळीत झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. इंडिगोच्या गोंधळाचा एअर इंडियानं फायदा घेणं चुकीचं असल्याचंही विपुलनं म्हटलंय. जयपूर ते मुंबई एअर इंडियाच्या विमान प्रवासासाठी मोजावे लागले तब्बल 1 लाख रुपये. इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. फ्लाईट्स रद्द झाल्या त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना. इंडिगो एअरलाइन्सची पुढच्या 48 तासात विमानसेवा सुरळीत झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक आनंद गोयल यांचं विमानतळ प्रशासनाला पत्र. मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसमध्ये दारू गुटखा अंमली पदार्थांची खुलेआम विक्री. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर ट्रेनमध्ये टीसी, रेल्वे पोलीस असताना सुद्धा अशा पदार्थांची खुलेआम विक्री कशी होते असाही सवाल. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. किरकोळ बाजारामध्ये कांद्याला 12 ते 15 रुपये किलोचा दर सध्या मिळतोय.